नमस्कार, स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गावाकडची झणझणीत चविष्ट अख्ख्या मसुराची काळी आमटी. त्यासाठी इथं मी आधी साधारण 1 ते 1.5 वाटी हा मसूर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी भाजलेला कांदा, खोबरं, कारळं, धणे, फुटाणे, लसणाच्या पाकळ्या, अद्रकचे तुकडे आणि कोथिंबीर देखील घेतलेली आहे. सर्वात आधी आपण खोबरं तेलामध्ये परतून घेऊयात. एक साधारणपणे लालसर रंग येईपर्यंत खोबरं हे छान आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे मी धणे आणि कारळं एकत्रित तेलामध्ये परतून घेत आहे. आणि भाजलेला कांदा देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे. अतिशय भन्नाट आणि झणझणीत ही रेसिपी होते. आणि हो, अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका आणि शेअर करा, कमेंट्स करा. त्यानंतर इथे आपला काळा मसाला तयार आहे. सगळ्यात आधी इथं आपण अद्रक लसणची पेस्ट तयार करून घेणार आहोत. इथे मी अद्रक लसणची पेस्ट आणि बाकीचा काळा मसाला देखील वाटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता लगेचच आमटीची तयारी करूयात. कढईमध्ये मी अद्रक लसणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आणि साधारण 1 ते 2 चमचे तेल घालून ती आपल्याला मंद आचेवर छान परतून घ्यायची आहे. अगदी छान तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी काही घरगुती मसाले घेतलेले आहे. इथं घरगुती काळा मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर, अंबारी आणि हळद घेतलेली आहे. आता हे सर्व मसाले आपण काळ्या मसाल्यामध्ये परतून घेऊयात. त्यानंतर साधारणपणे 1 ते 1.5 तांब्या याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता वरून मी कोथिंबीर देखील घातलेली आहे. एक साधारणपणे 10 ते 15 मिनटं मंद आचेवर ही आमटी अशीच आपल्याला ठेवायची आहे. अतिशय सुंदर आणि झणझणीत ही आमटी लागते. त्यानंतर आता मी लगेच इथे भाकरीची तयारी करून घेत आहे. आणि आज मी काळ्या आमटीसोबत चुलीवरची भाकरी बनवणार आहे. काळी आमटी आणि चुलीवरची भाकरी म्हणजे एक परफेक्ट कॉम्बिनेशन होतं. स्पेशली मला चुलीवर भाकरी करायला खूप आवडतं. इथे माझी भाकरी पण देखील तयार आहे आणि आपण ती भाजून घेऊयात. आपली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली भाकरी किती छान लाल होईपर्यंत भाजलेली आहे. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.